विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आशययुक्त अध्यापन पद्धती भूगोल यामधल्या दुसऱ्या युनिटचा चौथा भाग म्हणजेच 2.4 माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमाची उद्दिष्टे हा भाग अभ्यासणार आहोत. हा भाग लक्षात घेताना इथे तुम्हाला माध्यमिक स्तर म्हटलेला आहे. अभ्यासक्रमाचे विविध स्तर असतात हे आपण मागे शिकलेलो आहोत. यामध्ये प्राथमिक स्तर, उच्च प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर आणि उच्च माध्यमिक स्तर असे एकूण 4 स्तर आपण लक्षात घेतलेले होते. तर यापैकी उच्च प्राथमिक स्तराची उद्दिष्टे जी काही आहे ही आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली. आता आज माध्यमिक स्तरावरची अभ्यासक्रमावरची जी काही उद्दिष्टे आहे तर ती लक्षात घेणार आहोत. आता माध्यमिक स्तर म्हटलं तर इयत्ता 9वी आणि 10वी हे 2 वर्ग येतात, म्हणून इथे मांडलेली आहे. ही पाठ्यक्रमाची उद्दिष्टे म्हटली, परंतु आपण ती अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आहेत असं इथे लक्षात घेणार आहोत, कारण इयत्ता आणि 9वी 10वी यांचा दोघांचा मिळून माध्यमिक स्तर हा होत असतो. मग पहिलं उद्दिष्ट सांगितलं आहे की जागतिक स्तरावरील मानव व पर्यावरण यांच्या सहसंबंधांचे विकसन विद्यार्थ्यांमध्ये करणे. वर्ग मोठा आहे आणि म्हणूनच यामध्ये थोडीशी सखोलता किंवा मग ज्याला आपण म्हणतो की आकलन क्षमता जी आहे तर ती त्यांची विकसित झाली आहे हे लक्षात घेऊन हे मोठ्या स्वरूपाचं उद्दिष्ट इथे मांडलं आहे. तर इथे सहसंबंध त्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे असं पहिल्या उद्दिष्टांमध्ये नमूद केलं आहे. मग कशाचा सहसंबंध? तर मानव आणि पर्यावरण, तर तोही जागतिक स्तरावरचा. तर असं हे मोठं उद्दिष्ट या ठिकाणी मांडलेलं आहे. कारण याचं कारणही तुम्हाला माहिती की 9वी आणि 10वीचे विद्यार्थी मोठे असतात, त्यांची बौद्धिक क्षमता जी आहे ही बऱ्यापैकी विकसित झालेली असते, त्यांचं आकलन हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं, त्यांचं अनुभव विश्व हे वाढलेलं असतं. म्हणूनच इथे जागतिक स्तरावरच्या मानव आणि पर्यावरण यांच्या सहसंबंधांचा अभ्यास त्यांनी नमूद केलेला आहे. दुसऱ्या उद्दिष्टामध्ये म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाच्या गरजेची जाणीव वृद्धिंगत करणे. 9वी 10वीचे विद्यार्थी म्हणजे साधारण 15-16 वर्षाचे हे विद्यार्थी आहेत आणि काही दिवसांनी ते सक्षम असे नागरिक होणार आहेत आणि मग समाजामध्ये हे भावी नागरिक ज्यावेळी आपण पदार्पण करतील तर तेव्हा त्यांना समाजामधल्या ह्या ज्या काही विविध प्रकारच्या समस्या आहे तर त्याची जाण ही असली पाहिजे आणि म्हणूनच ह्या दृष्टिकोनातनं माध्यमिक स्तरावरचं हे उद्दिष्ट सांगितलं आहे की त्यांना पर्यावरण संरक्षण ही एक काळाची गरज झालेली आहे, तर ती त्यांच्यामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. कारण पर्यावरणाच्या संदर्भात विविध समस्या आपल्या प्रत्येकाला भेडसावत आहे, याची जाणीव त्यांना यातनं होणार आहे. तिसरं उद्दिष्ट सांगितलेलं आहे की वनसंपत्ती, जलसंपत्ती, मृदा संपत्ती व वन्यजीव संपत्ती या नैसर्गिक संपत्तीचं संरक्षण आणि संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे. हे दुसऱ्या उद्दिष्टालाच धरून हे ओढलेलं आहे तिसरं उद्दिष्ट. याच्यामध्ये त्यांनी विस्तृतरित्या म्हटलं आहे तर पर्यावरणामधली कोणकोणती संपत्ती खूप आपल्याला आवश्यक आहे एकंदरीत जीवसृष्टीच्या दृष्टिकोनातनं. तर यामध्ये वनसंपत्ती सांगितलं आहे, जलसंपत्ती, मृदा संपत्ती आणि वन्यजीव संपत्ती. तर या सर्व नैसर्गिक संपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची जी काही जाणीव आहे ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून देणं. मग या सर्व वरच्या जे काही आपण 3 उद्दिष्टे लक्षात घेतली तर या 3ही उद्दिष्टांना धरून आपल्या या 9वी आणि 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये माहिती आलेली आहे हे लक्षात येतं. कारण जशी उद्दिष्ट असतील त्याप्रमाणेच हे पाठ्यक्रम तयार होत असतात. मग असंच चौथं उद्दिष्ट इथे म्हटलेलं आहे की आपल्या देशातील भूमी व लोक यांच्यातील विविधतेतून एकता निर्माण करण्याच्या संबंधांची माहिती देण्यास मदत करणे. काय म्हटलं आहे की आपल्या देशातली भूमी आणि आपल्या देशातले जे काही लोक आहे तर यांच्या विविधतेतून एकता निर्माण करण्याच्या संबंधांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी मदत करणे. मग आता या आशयाचं तुम्हाला माहिती की इयत्ता 10वीला संपूर्ण भारत आणि ब्राझील हे 2 देश शिकायला मुलांना दिलेले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे हे उद्दिष्ट आहे. यामधनं आपल्याला आपल्या देशातली जी काही भूमी आहे तर त्याचा सगळा इतिहास मांडलेला आहे. यानंतरचं पुढचं उद्दिष्ट आहे की भारतातील पर्यावरणाचा लोकसंख्येवर होणारा परिणाम भविष्य काळात
जीवनात होणाऱ्या परिणामांची माहिती देणे. वयोगट मोठा असल्यामुळे इथे ही सगळी उद्दिष्टेच त्यांनी म्हणजे मोठ्या दृष्टिकोनातूनच मांडलेली आहे. यातलं हे 5वं उद्दिष्ट असंच आहे की लोकसंख्येवर म्हणजे पर्यावरणाचा लोकसंख्येवर आणि लोकसंख्येचा पर्यावरणावरती या दोघांचा एकमेकांवरती जो काही परिणाम झालेला आहे तर त्याचा भविष्य काळामध्ये मानवी जीवनावरती काय परिणाम होणार आहे या दृष्टिकोनातून त्यांना जाणीव निर्माण करून द्यायची आहे असं या उद्दिष्टामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर 6व्या उद्दिष्टामध्ये विद्यार्थ्याला लोकसंख्येतील वाढीचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाची जाणीव त्यांना करून द्यायची. जसं आपण सुरुवातीला म्हटलं की पर्यावरणाचा लोकसंख्येवर आणि लोकसंख्येचा पर्यावरणावर, तर एकंदरीत ह्या दोन्ही दृष्टिकोनातून ही उद्दिष्ट आलेली आहेत. 7व्या क्रमांकाचं उद्दिष्ट आहे की भारत आणि जगातील इतर देश यांच्या परस्परातील संबंधांची जाणीव निर्माण करून देण्यास मदत करणे. मग हे उद्दिष्ट भारत आणि ब्राझील हा जो काही पाठ्यक्रम आला आहे इयत्ता 10वीला त्याचंच पूर्ण करण्यासाठी, म्हणजे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीच हा पाठ्यक्रम तयार झालेला आहे असं इथे आपल्याला लक्षात येतं. तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला ही जी काही माध्यमिक स्तरावरची उद्दिष्टे आहे ती लक्षात येतात. 8व्या क्रमांकाचं उद्दिष्ट आहे की जगातील मूलभूत स्थित्यंतराचा शिकणाऱ्यास त्या वेळेनुरूप अवकाशात कसे परिवर्तन झालेले आहे याची जाणीव निर्माण करून देणे. म्हणजे जगामध्ये जे काही विविध प्रकारचे बदल झालेले आहेत, स्थित्यंतर म्हणजेच काय तर वेगवेगळ्या प्रकारचे बदल, तर हे काळानुरूप कसे आवश्यक आहे किंवा मग यानुसार अवकाशामध्ये नेमकं काय काय परिवर्तन झालेलं आहे या दृष्टिकोनातनं विद्यार्थ्यामध्ये जाणीव निर्माण करणं अशा स्वरूपाचं हे उद्दिष्ट आहे. 9व्या क्रमांकाचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये तर्कशुद्ध विचारातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यास मदत करणे. तर्कशुद्ध विचारातून म्हटलं म्हणजेच काय तर मानसिक क्षमतांचा विकास इथे आपल्याला करून देणं गरजेचं आहे की त्यातनं वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावायचा आहे. तर ह्या दृष्टिकोनातनं तसा आशय पाठ्यक्रमामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये आला पाहिजे की जेणेकरून विद्यार्थ्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हे जे काही मूल्य आहे तर हे मूल्य विकसित होईल. 10वं जो काही उद्दिष्ट सांगितलेलं आहे त्या 10व्या उद्दिष्टामध्ये विद्यार्थ्यांना भौगोलिक नकाशे, आलेख, आकृत्या, तक्ते यांचे निरीक्षण करणे, वाचणे व अर्थनिर्वचन करण्याची क्षमता ह्या कौशल्याचं विकास करणं. तर ह्या सर्व दृष्टिकोनातनं आपल्याला प्रात्यक्षिक भूगोलामध्ये आशय आल्याचं आपल्याला लक्षात येतं. हे सर्व काय 10वं उद्दिष्ट काय आहे तर प्रात्यक्षिक भूगोलाच्या संदर्भातलं आहे. तर एकंदरीत माध्यमिक स्तरावरचे अभ्यासक्रमाचे जे काही उद्दिष्ट आहे तर या उद्दिष्टांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात येते की विद्यार्थ्यांच्या वयोगटाला धरून ही उद्दिष्टे निश्चित केलेली आहे आणि त्यानुसार पाठ्यक्रम हा तयार झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. इयत्ता 9वी आणि 10वीचा जर तुम्ही पाठ्यक्रम लक्षात घेतला तर तुम्हाला ही गोष्ट आवर्जून लक्षात येईल की ही सर्व उद्दिष्टे यातनं पूर्ण झालेली आहेत. तर अशा रीतीने ही माध्यमिक स्तरावरची अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आहेत.